ओळख आहे. तुकाराम जाधव हे देखील उपस्थित झाले, त्यांचे आम्ही स्पर्धेमध्ये स्वागत करतो. तुकादादा आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. तुकाराम जाधव, जाधवमरी आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. दोन्ही टीम आपले 12th मॅन आमच्यापर्यंत तुम्ही दाखल करायचे आहेत. महत्वपूर्ण मॅचेस, आता प्रत्येक मॅच इथून पुढे रफ आणि टफ पाहायला मिळेल, कारण संपूर्ण दिवसभर प्रत्येक संघाने ज्याप्रमाणे मेहनत केली आहे, इथून पुढे प्रत्येकाचा कसपणा लागलाय. इथं जिद्दीने आणि आत्मविश्वासाने खेळ करण्याची आवश्यकता आहे. चला, टाइमपास करू नका प्लीज, मॅचला सुरुवात करा. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिला बॉल घेऊन गोलंदाज निघालाय राजा घाडगे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. तर बॅटिंगला निलेश, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण आमच्याकडे कॉल करतायत शाहरुख खान स्टाईल मध्ये. हा येस, इट्स अ वाईट बॉल. वाईडने केली ते या मॅचला सुरुवात. नितीन पन्हाळे स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळते, तर नॉन स्ट्राईक एंडला गणेश शिंदे, पाटण तालुक्याचा कोहिनूर. उडवण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागते, बॉल डी मध्ये ट्रॅव्हल होतो, एक सिंगल धाव येते. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. ज्याप्रमाणे सामने कमी होत जातील, त्याचप्रमाणे सामन्यांमध्ये चुरस मात्र वाढत जाईल. या अगोदरचा आपण सामना पाहिला, सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ निश्चित ठरलाय. त्या टीमचा काय खेळ राहिला. वनतर्फी मॅच आपटल्यानंतर उसळी घेतली चेंडूने, डी मध्ये ट्रॅव्हल झाला. वाईट +1, बाय 1 गेट 1 फ्री, अशा 2 धावा. बघा, आजचा दिवस आपण पाहिला तर मैत्री दिन आहे. रक्ताची नाती जर जन्मानेच मिळतात, मानलेली नाती तर मनानेच जुळतात, परंतु नातं नसतानाही जी बंधनाने जुळतात त्यानंच तर मित्र म्हणतात. अशा या तुमच्यासारख्या असंख्य मित्रांना मैत्री दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. टीमच्या धावा झाल्या त्या 4 धावा आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ प्रगतीपथावरती झालाय. नितीन पन्हाळे ऑन स्ट्राईक, ब्लॉक होलचा बॉल, चांगला चेंडू हाताळलाय. वाईज मध्ये डी मध्ये ट्रॅव्हल झाला, एक सिंगल धाव मिळते. एकेर दुहेरी धावेने येते पाटण तालुका. या टीम साठी ही मॅच खूप महत्वपूर्ण असेल. पाटण वॉरियर्स बकासूर 11 संघ आपण खेळताना पाहतोय. अमरजी पाटील यांची टीम, या टीमचा कॅप्टन अतुल भालेकर यांचाही खेळ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, निलेशजी कोळसकर यांची टीम. दोन्ही संघ मालकांची चुरशीची मॅच आहे. चांगला फटका, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा पाण्याचा अडथळा निर्माण झालाय. बॉल पाण्यामध्ये स्थिर उभा राहिला, धावा येणार नाही. जेवढ्या धावून घेतील तेवढ्याच धावा या चेंडूवरती येतील. 2 धावा जमा केलेत. सिंगल डबल्स आतापर्यंत खेळ मैदानामध्ये चालू असताना एखाद्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, पंच आमच्याकडे वळत नाहीयेत. बॅटची कडाका तिथे लागली आहे. खेळवृत्ती दाखवली या खेळाडूने, आणि फलंदाज पहिला या पाटण तालुका टीमसाठी धक्का क्रमांक पहिला बसतोय. नितीन पन्हाळे बॅक टू द डगआउट. खेळाडूंमध्ये खेळाडू वृत्ती आहे, आपण या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिली. ज्याप्रमाणे बॅटची एज पंचांनी डिसिजन देण्याच्या अगोदर खेळाडू प्रामाणिकपणे सांगतायत, होय माझी बॅट लागली आहे आणि मी आऊट झालोय. जरी मॅच मध्ये काही खास करू शकला नसेल, परंतु प्रेक्षकांचा हा खेळाडू नक्कीच मन जिंकलाय. या क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, संयम आहे, समाधान आहे, सहनशीलता आहे. तो खेळाडू या क्रिकेट क्षेत्रामध्ये कधी उज्ज्वल ठरतो. चला, स्पीडअप घ्या प्लीज. पाटण वॉरियर्स बॅटर आपण लगेच मैदानामध्ये दाखल करा. बॅटिंग क्रमांक 3 साठी भरत अर्जुन कुराडे. कोयना गोशेवाडी टीमचा हा खेळाडू पाटण तालुक्यासाठी आज खेळताना पाहायला मिळतो. त्याला स्पीडअप घ्या. सूर्यदेवाचं दर्शन झालंय, पावसाचा वेग थोडा कमी झाला, धावेंचा वेग वाढवा आणि या मॅचला रंगतदार बनवा.
पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टची ही स्पर्धा आपण पाहत आहोत. टीमच्या टोटल स्कोर झाला 7 धावा एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत शतकीय अप्रतिम राहिलंय. राजा घाडगे या नावामध्ये राज्य आहे आणि राज्य केलं या खेळाडूने. उडवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय. बॉल डी मध्ये ट्रॅव्हल. शतक क्रमांक 1 चा खेळ समाप्त आणि पाटण वॉरियर्स बकासूर 11 या टीमच्या धावा झाल्यात त्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. येस तुका दादा वेलकम. एक स्टार क्रिकेटर पश्चिम जावली तालुका आणि जाधवमरी गावचा एक स्टार खेळाडू तुकाराम श्रीरंग जाधवचे शुभागमन झालंय. आपले या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मैत्री ग्रुप जावलीची स्पर्धा खेळून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. बघ क्रिकेटला बरेचशा गोष्टी आपण प्रामुख्याने विचार करतो. अनेक मित्र जोडले गेले त्या क्रिकेटने. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आज युट्यूबच्या माध्यमातून घर बसलं ही स्पर्धा पाहतोय. कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन आणि कोण ठरेल या स्पर्धेचा मिस्टर PMRBPL 3.0. पहिल्या पर्वाचा ठरला राजू कंक, दुसऱ्या पर्वाचा ठरला गणेश शिंदे आणि तिसऱ्या पर्वाची वाटचाल ही परंपरेने चालू राहिली आहे. बॅटिंगला स्ट्राईकला आलाय पाटण तालुक्याचा कोहिनूर, मराठवाडी गावची शान गणेश सुरेश शिंदे. तर गोलंदाजी ट्राय करती गणेश. हा ही गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गणेश टू गणेश हा बॅटर रंगलाय. पहिला बॉल मलिंगा ऍक्शन आहे थोडीशी. बाईच मध्ये बॉल डी मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येते. गणेश दाबेकर तर समोर गणेश शिंदे. मागील मॅच मध्ये आज काही खास बॅटिंग राहिली नाही. गणेश शिंदे चांगला फटका खेचलाय. गॅप मध्ये 80 बॉल पर्यंत पोहोचतात. काय ड्राईव्ह मारले यार, काय एफर्ट्स राहतात प्रत्येक खेळाडूचे आपल्या तालुक्यासाठी. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण ओलं चिंब अंग आणि या चिंब अंगामध्ये आपण आपला खेळ सादर करतोय. पडण्याची भीती नाही, लागण्याची भीती नाही, हरण्याची भीती आहे. त्यासाठी मात्र प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये प्रामाणिकपणे खेळ करताना पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व अगदी उसळी गाठले. ISPL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये देखील अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपण पाहिली. SDPL अनेक क्रिकेटच्या स्पर्धा रोमांचक बनत चाललेत. क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेत. या अगोदर क्रिकेटमध्ये पैसा नव्हता, परंतु आता पैशाची रास लागले. फक्त खेळाडूमध्ये जिद्द हवी, आत्मविश्वास हवा, संघर्ष हवा, स्वतःला सिद्ध करण्याची मनगटामध्ये ताकद हवी. स्वप्न एका दिवसामध्ये पाहून पूर्ण होत नसतं. स्वप्नांचा पाठलाग प्रत्येकाला करावा लागतो. फ्लिक करण्याचा प्रयत्न, संपर्क काही खास होत नाही. आलाय तो एक सिंगल. टीमच्या टोटल धावा झालेत. येस लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. पाटण वॉरियर्स बकासूर 11 टीमच्या धावा झालेत ते आतापर्यंत 11 धावा. 11 रन्स, लॉस ऑफ 1 ऑन स्कोर बोर्ड. गणेश शिंदेची बॅट चालायला हवी. आलाय फटका तर पॉवरफुल आलाय, परंतु दिशा थोडीशी खराब. बॉल जातोय डी झोन मध्ये. मिळेल ती बघते सिंगल. थोडीशी निराश असेल गणेश. थोडा शफल झाला. आडवी बॅट पाहिली, त्या दिशेने फटकेबाजी केली. स्क्वेअर लेग सुनसान इलाका होता, परंतु दिशा थोडीशी खराब. बघा पाठीमागचं क्षेत्र आपण पाहिलं तर डी झोन आहे. त्या झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तर सिंगल धावा मिळत आहेत. बॅटरला थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय, परंतु मॅचेस आणि स्पर्धा प्रथिम बनले आहे. धावा झाली त्या टीमच्या टोटल 12 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7 आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 6च्या सरासरीने पाटण वॉरियर्स बकासूर 11 ही टीम बॅटिंग करते. मैदानाच्या चारही दिशेने पाटण वॉरियर्स या टीमचे चाहते प्रेक्षक वर्ग आपल्या चारही दिशेने पाहायला मिळतोय. धावा येत नाहीत. पूर्णपणे शांतता या क्रीडांगणाच्या चारही दिशेने आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा धावेंचा वेग येईल, टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज संपूर्ण या क्रीडांगणावरती ऐकायला मिळेल. ओव्हर क्रमांक 3 साठी अभिजित जाधव मैदानामध्ये दाखल झालाय. भरत कुराडे मोठा फटका. पुन्हा एकदा शांत आहे, संयम आहे आणि संयमाने खेळ चाललाय. सलगचा याही षटकामध्ये आलाय तो पहिला बॉल डॉट. काय बॅटिंग चाललंय, खरा प्रदर्शन. पाटण वॉरियर्स संपूर्ण पाटण तालुका या स्पर्धेकडे आणि या टीमकडे डोळ्यामध्ये तेल टाकून आतुरतेने वाट पाहतोय. उडवण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट होत नाहीये. याही बॉलवरती येईल तो शून्य, 0 चष्मा, डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिले 2 षटक 12 धावा. या षटकातील पहिले 2 बॉल तेही डॉट. इथून पुढे अजून किती चेंडू शिल्लक राहिले आहेत? 10 चेंडू. या 10 चेंडू मध्ये कुठेतरी 6 ते 5 षटकार राहायला हवेत. तेव्हा कुठेतरी 2 हात करण्याची, लढण्याची पॉवर या पाटण वॉरियर्स या टीमकडे राहील.
मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है, यूं पर होने से कुछ भी नहीं होता यार, उड़ान तो हौसलों से होती है. सलगचा तिसरा डॉट. काय गोलंदाजी हातरले अभिजित जाधव. लाईनचा अचूक टप्प्याचा भेदक मारा. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत. हिलना मनाय, ढुलना मनाय, ठोकना मनाय. सलग 3 डॉट. अभिजित पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागते. बॉल फाईन लेग रिझर्व मध्ये. एक सिंगल धाव मिळेल, यापेक्षा काही मिळणार नाहीये. जेवढी स्ट्राईक गणेश शिंदेकडे असेल, कुठेतरी धावा येण्याचा मोह वाढेल, तेवढी आस राहील. पाटण वॉरियर्स या संपूर्ण टीमचे पाठीराखे, टीमचे चाहते, या टीमचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. गतवर्षीची आपण स्पर्धा पाहिली, ज्यावेळेस फायनलची मॅच झाली, गणेश शिंदेला खांद्यावरती उचलला होता आणि संपूर्ण क्रीडांगण प्रेक्षक वर्गाने भरलं होतं. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडूचं आणि प्रेक्षकांचं असलेल्या या खेळाडूवरती प्रेम आहे. अभी नाही तो कभी नाही. गतवर्षीचा मिस्टर PMRBPL गणेश शिंदे. नाहीये नाहीये नाहीये, फटक्यात जोर नाहीये. ताकदीचा टायमिंगचा वापर व्हायला हवा, तेव्हाच कुठेतरी मोठा फटका येतो. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर रंग भरले त्या स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवरांची उपस्थिती राहिली आहे. त्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला 4 चान लागलेत. कोणताही सोहळा असो, मान्यवरांशिवाय तो अपुरा राहतो. परंतु मान्यवरांच्या लाईनला या संपूर्ण स्पर्धेला चित्र बनवलं होतं शिवा बॉस आणि संपूर्ण टीमने. त्यामध्ये रंग भरले त्या सर्व मान्यवरांनी. त्याचबरोबर सन्माननीय राजेशजी कुराडे साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. गणेश शिंदे थोडासा बॅकफुटला गेला, खोदून काढलाय बॉलला. पॉइंटमधून डीपला ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव. सूर्यदेवाचं दर्शन. पाऊस नाहीये तरीही धावा येत नाहीयेत. ओव्हर क्रमांक 3चा खेळ समाप्त. टीमच्या धावा झालेत त्या एका गडेच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. आतापर्यंत सर्वात लो स्कोरिंग मॅच, सर्वात लो स्कोरिंग मॅच ही पाहायला मिळते. फटके हवेत, फटक्यांशिवाय मॅचला मजा येणार नाहीये. राहिले ते शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल्स मध्ये थोडंसं कुठेतरी आक्रमक अंदाजामध्ये या खेळूला बॅटिंग करावी लागेल. यस, राजेशजी कुराडे मिस्टर PTPL यांचे शुभागमन आहे. आपले दादा स्पर्धेमध्ये स्वागत आहे. आपणास विनंती, व्यासपीठावरती यायचं आहे, विराजमान व्हा. नेक्स्ट मॅच कराड फायटर्स आणि सुभाष मांढरे मित्र समूह, अखंड वाई असोसिएशन, अध्यक्ष निलेशजी भोसले भैया साहेब, या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. चला सुरुवात करा प्लीज. त्याचबरोबर सन्मान्य राहुल शेठ भनगे साहेब यांचंही शुभागमन आहे. शेठ, आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. चला सुरुवात करा, थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. शैलेश केसरकर अंतिम स्पेल घेऊन आलाय. आतापर्यंत पहिले 3 षटक. काय प्रकारची गोलंदाजी राहिली, थोडीशी कंजूसी राहिली तिन्ही गोलंदाजाने. धावांपासून या दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवलंय. शेवटचे 6 बॉल गणेश शिंदे ऑन स्ट्राईकला आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चेंडूच्या पाठीमागे 4 धावा आलेत. तर भरत कुराडे यांच्या बॅटमधून 8 चेंडूंच्या पाठीमागे 3 धावा आलेत. शैलेश, पहिलाच बॉल घुटना टेकवलाय. आडव्या तिडव्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. लंबा लंबा सिक्सर मारेगा, लेकिन गणेश शिंदे झुकेगा नहीं साला. ठोकला षटकार. थँक्यू सो मच. गणेश शिंदेच्या बॅटला आता कुठेतरी धार लागली आहे. याही बॉलला आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलवरती चित्त्याच्या गतीने झडप मारतोय, परंतु रोखू शकणार नाहीये. डीप मिड विकेट चिरून बॉल सीमा त्या 25 रन्स.
या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूच्या पाठीमागे गणेश शिंदेने 10 धावा जमा केलेत. जो गॅप राहिलाय तो भरून काढण्याचा प्रयत्न चाललाय. होय हो 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 फलंदाजाला पडले भूल, दांडी झाले गुल. गोलंदाजी शैलेश केसरकरची पॉवरफुल 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 ठोकते. चला नवीन बॅटर लगेच मध्ये दाखल व्हा. आपल्या players on the toss and elected to field first, bat first. आपण रेडी राहायचंय. चला जाऊया मॅच कडे. येस नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संदीप बावडेकर, पाटण तालुक्याचा मॅक्सवेल, कुंभार गावचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. संघ थोडासा संकटामध्ये सावरलाय. गणेश शिंदेने थोडंसं सुरुवात खराब केली होती, परंतु मागील काही 2 चेंडू त्यामध्ये धावा चांगल्या जमा केल्या. आता राहिलेत ते 4 बॉल, 2 चेंडू राहिलेत. चांगला चेंडू हाताळलाय, ब्रॉकलचा बॉल खोदून काढलाय. कराड टीमचं डिसिजन पेंडिंग आहे. आपलं डिसिजन आपण लगेच कळवायचं आहे. 2 धावा या चेंडूवरती जमा केलेत. क्रिकेटचा धावचा टीमचा टोटल स्कोर आपण पाहिला तर 28-28. एक शेवटचा लास्ट बॉल, लास्ट टू गो. थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 15 धावा आलेत. बॅटची एज, वेगवान बॉल हाताळला. डी मध्ये ट्रॅव्हल झाला, एक सिंगल धावेल आणि या सिंगलने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पाटण वॉरियर्स या टीमच्या टोटल धावा झाल्यात त्या 29 आणि 30 धावेंचं मापक असं आव्हान आहे या मॅच मध्ये. सेकंड इनिंगची मॅच आपण पाहूयात कशा प्रकारे राहील या संपूर्ण मॅचचा खेळ. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पाटण वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर आजच्या दिवसातील लॉर्ड्स मधली शेवटची मॅच कराड फायटर्स आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. कराड फायटर्स टीम आपण जर पाहिली तर कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा हा टीम ती प्रजा दाखवली त्या प्रजेचा राजा देखील स्क्रीनवरती दाखवला जातोय, शिवा जाधव बॉस. आणि आता प्रजा देखील दाखवली जाईल. हे सर्व चाहते आहेत त्या क्रिकेटचे, हे सर्व चाहते आहेत पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे. पाहतोय सर्व चाहते, अगदी आपण पाहतोय प्रेक्षक राजा वर्ग जो जोडला गेला आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतोय. प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक बॉलवरती त्यांची मने जिंकली जात आहेत. असे सर्व आमचे प्रेक्षक वृंद तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि जातोय मॅचच्या दिशेने. चला जास्त वेळ नका घेऊ कोणी या मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर होणारी मॅच आहे कराड क्रिकेट असोसिएशन विरुद्ध सुभाष मांढरे मित्र समूह 11. या 2 संघादरम्यान टॉस झाला, टॉस जिंकला कराड संघाने. संग्राम लावण यांच्या माध्यमातून कॉल दिला गेला की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू फिल्डिंगसाठी. यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये सुभाष मांढरे मित्र समूह संघ तुम्ही तयार राहणार आहोत. तर बॅटिंग करणारी टीम असेल कराड 11 कराड क्रिकेट असोसिएशन आणि तदनंतर फील्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाटण संघ येतोय. पहा ज्यांनी 4 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा जमवल्या 29 आणि विजयासाठी 30 धावांचं आव्हान दिलं. कॅप्टन 26 या संघाचा टीम लीडर समोर आहे, त्याच्या पाठोपाठ त्याची संपूर्ण सेना जी मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर करते पाटण 11 संघ. चला बॅटर देखील पाठवायचे आहेत.
छोटस लक्ष आहे संपूर्ण 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण क्रीडांगण आपण पाहतोय अगदी चारी दिशेने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे आपण सेमीफायनल फायनलकडे प्रवेश करू त्याच पद्धतीने प्रेक्षक वर्ग देखील त्याचप्रमाणे वाढला जाईल. बघा स्क्रीनवरती आपण पाहतोय Y11 टीम. आपण युट्यूबला जर मॅच पाहत असाल, ही स्पर्धा पाहत असाल तर आपणही वेळेवरती उपस्थित राहायचंय. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. स्क्रीनवरती आपण पाहत आहोत नियोजनाचा बादशाह, ज्याने क्रिकेटमध्ये मुलांना घडवण्याचा विडा उचलला आहे. फक्त पाटण तालुका नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या खेळाडूमध्ये कला आहे त्याला एक असं व्यासपीठ दिलंय. त्या व्यासपीठावरती ते हिरे घडवायचे आहेत आणि ते हिरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळताना मला पाहायचं आहे. त्याचा एक मानस दाखवणारा एक वैयक्तिक नेतृत्व आणि नेतृत्वातून घडलेलं कर्तृत्व अर्थातच शिवा जाधव द बॉस यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न होते. ज्यांनी पाहिलेलं स्वप्न हे खेळाडू पूर्ण करतायत. खूप चांगली स्पर्धा संपूर्ण दिवसभर आपण पाहिली. चला स्पीडअप घ्यायचा आहे. ज्योती एंटरप्राइजेस आपले सलामी जोडी मैदानामध्ये दाखल केले तर पाटण वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. बघा स्पर्धा खूप महत्त्वाची आहे, स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या सन्मानाची आहे. शिवा जाधव बॉस आयोजन प्रत्येक वर्षी करतात, काहीतरी खास करतात. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा असते आणि नावाचा ट्रेंड बनलाय शिवा जाधव द बॉस. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. छोटंसं लक्ष 24 बॉल आणि 30 धावींचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग मध्ये पूर्णपणे निराशा दिली प्रेक्षक वर्गाला पाटण वॉरियर्स टीमने, परंतु गोलंदाजीमध्ये काय कमबॅक होईल, काय रणनीती घडेल आणि काय इतिहास रचेल ही पाटण वॉरियर्स टीम. गतवर्षीचा चॅम्पियन या वर्षी थोडंसं स्ट्रगल करतोय, परंतु हरकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे, हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू असतात. संकट डोक्यावरती सावरले, ढग बनलेत, गिरकी घेतोय, परंतु या संकटाच्या छातडावरती पाय देण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. पहिलाच बॉल काय वेगवान हाताळलाय. वा 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 वा, वेग आहे, भन्नाट वेग या गोलंदाजीमध्ये. सुरुवात झाले 2 धावेने या श्रीगणेशा केल्या ज्योती एंटरप्राइजेसच्या टीमने. लक्ष मोठं नाहीये, मला वाटतं रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. सिंगल्स डबल्स, एखादा खराब चेंडू आला त्यावरती एखादा 6 एखादा 4, मॅच खुला होईल, मॅच बनेल. बघा आयुष्यात कधीच हार मानू नका. संघर्ष किती मोठा असू द्या, हार मानायची नसते, जीत तुमची नक्की असते. अस्तित्व संपत आलेल्या चुलीचा जर कमबॅक होऊ शकतो तर आपला का होणार नाही. लढा सुरू ठेवा, यश मिळेल. सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बाहेरचा बॉल, लेग स्टंप सोडलाय, आलाय तो हा वाईट बॉल. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर वाईट एक सिंगल. एक्स्ट्रा धावा तुम्हाला खर्च करायचा नाही. सिंगल्स डबल चालू ठेवा. पाटण तालुक्याचं महत्वाचं काय, विकेट्स हवेत, डॉट्स हवेत, तरच या मॅच मध्ये कमबॅक होईल. पुन्हा एकदा सोडून दिलाय, आधीच कर्ज बाजार आहे, त्यामध्ये उसना शेजारी धावा एक्स्ट्रा आपण खर्च करतोय. थोडं मानसिकता बदलायला हवी. सूरज शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय, पहिले षटक हाताळतोय. या विकेट साठी या गोलंदाजाला दाखल केलाय, यावरती विश्वास दाखवलाय. होय तुझ्यामध्ये हिंमत आहे आणि तू करून दाखव. विकेट साठी या गोलंदाजाचं प्रसारण मैदानामध्ये केलंय. उडवलाय फटका, ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. इट्स मॅक्सिमम षटकार. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पश्चिम महाराष्ट्र. मी मगाशीच म्हटलंय गोलंदाजी मध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला आणि बॅटिंग मध्ये सुरुवात केलंय. दणक्याला सुरुवात झाले. याही वेळेस फटका हवेमध्ये उभा आहे. क्षेत्ररक्षक आहे, बॉल पर्यंत पोहोचेल का, परंतु बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचला आणि कॅच चांगला पकडलाय सचिन आसवले. कॅचेस साठी गोलंदाजी महत्वपूर्ण होती. विकेट साठी हा गोलंदाज वापरला गेला आणि कॅच आपण रिप्ले मध्ये पाहतो, ज्याप्रमाणे फटका बराचसा वेळ हवेमध्ये बॉल तरंगत होता.
सचिन बॉल खाली गेले, कंट्रोल ठेवला. पाणी खूप खोल आहे, म्हणून त्यातूनही आपल्या तालुक्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि तालुका जिंकावी ही आशा प्रत्येक खेळाडूची मैदानामध्ये आहे. आलाय तो विकेट. मॅचला होईल सुरुवात. ऐकूया एक मधुर संघ दाखल झालाय. संपूर्ण गल्ली ते दिल्लीपर्यंत या खेळाडूच्या नावाची चर्चा असते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपल्या तालुक्यासाठी खेळतोय. एका वाकड्याचं क्रिकेट गाजवून ठेवलंय या खेळाडूने. अभि केसरकर शरीराचा बॉलने वेध घेतला. एक सिंगल धाव घेण्याचा मानस असेल, सिंगल डबलने मॅच बनेल. पण पाटण तालुक्याला काय हवंय? डॉट्स हवेत. फेकी थोडीशी खराब आहे, नशिबाची साथ नाहीये. खरोखर जादूटोना केलाय कोणीतरी या पाटण वॉरियर्स टीमच्या पाठीमागे. धावा झाले ते आतापर्यंत टीमच्या धावा झाले त्या 12 धावा. 0.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 30 धावेंचं लक्ष. हुक करण्याचा प्रयत्न. संपर्क काही खास होत नाहीये, परंतु धाव रोखणार नाहीये. धावेंचा वेग तो चालू राहिला. लेग बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव. ज्याप्रमाणे ज्योती एंटरप्राइजेसने गोलंदाजी केली आहे, त्याचप्रमाणे बॅटिंगला देखील सुरुवात केली आहे. सुरुवात गोड झाल्यानंतर शेवट ही गोड होतो. हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि इतिहास कधी पुसला जात नसतो, तो सुवर्ण अक्षराने कोरला जातो. मैदानाच्या चारी दिशेने आपण प्रेक्षक वर्ग पाहत आहोत. बघा, विकेटच्या पाठीमागे काही फ्लेक्स लावलेत. हे पुरस्कर्ते, हे दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणारे दानशूर व्यक्तिमत्व, ज्याने आम्हाला या स्पर्धेला भरघोस असं सहकार्य केलंय, त्या सर्वच पुरस्कर्त्यांचा आम्ही मनस्वी आभारी आहोत. कारण तुमच्यासारखे पुरस्कर्ते आहेत, तुमचे हात आमच्या डोक्यावरती आहेत, म्हणून शिवा बॉसला एक लढण्याची आणि एक चांगल्या स्पर्धा घडवण्याची ऊर्जा निर्माण होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेलं संपूर्ण असोसिएशन आपण पाहत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. टीमच्या धावा झाल्यात त्या एका षटकाच्या अखेरीस 13 धावा. 30 धावींची आवश्यकता. रिक्वायर रन रेट जर आपण पाहिला तर 5.67 चा रिक्वायर रेट अजूनही आहे. थोडीशी लो स्कोरिंग मॅच. वेळ खर्च करू नका. लॉट मधील अजून एक मॅच आपल्याला खेळवायची बाकी राहिली आहे. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. 5 वाजायला आलेत. गणेश शिंदे. गणेश शिंदे वरती आडव्या बॅटचा कडवा प्रहार केलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. फलंदाज अभि केसरकर सांगतोय मोठमोठं गार केलंय. गंमत मध्ये चाल. शिंदे जाता. हा बॉल थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षक आहेत अतुल भालेकर. एक सिंगल धाव रोखू शकणार नाही. टीमच्या धावा झाले ते एकूण आतापर्यंत 20. आवश्यकता आहे ते 10 धावेंची. थोडा स्पीडअप घ्या प्लीज. गणेश शिंदे गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्याच बॉलवरती गणेश शिंदेचं स्वागत केलं. आओ जनाब, आपका भी स्वागत है, वेलकम. अभि केसरकर. सुरुवात चांगली केली आहे. उडवण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आलाय तो डॉट बॉल. या डॉट्सने थोडीशी राहत येईल. मॅच निघून गेले. अजूनही क्रिकेटचा खेळ चालू आहे. उडवण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागतोय. बॉल टीम मध्ये ट्रॅव्हल. एक सिंगल धावेल. धावा झाल्या टीमने टोटल त्या 21-21. शेवटपर्यंत मॅच पूर्णपणे घेऊन जाण्याचा गणेश शिंदेचा प्रयत्न असेल. झुकायला शिकू नकोस, लढायला शिक. कारण जग ज्याच्याच पुढे झुकतं, जो कधीच हार मानत नाही. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. या मॅच मध्ये गणेश शिंदे काय आगळं वेगळं करेल या पाटण तालुका टीमसाठी. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल हवेमध्ये आहे. कॅचची नामी संधी. कॅच पकडलाय आणि विकेटचं पतन. सुरेश शिंदेचा प्रथम कॅच. बॅटर येईल बॅक टू द डगआउट. नितीन सकपाळ.
गीताची साथ स्पर्धेला 4 छान लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय ओमकार शेलार. डीजे अद्वैत आपण पाहत आहोत. चांगला सेटअप, चांगली सिस्टम, आवाजाची क्लॅरिटी आणि संपूर्ण क्रीडांगण दणाणून ठेवलंय डीजे अद्वैत. चला स्पीडअप घ्या. टीमच्या धावा झालेत त्या 22 धावा. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक अजूनही एक चेंडू शिल्लक राहिला आहे. गणेश शिंदेच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. बॅकफुटला गेला, हलक्या त्याने स्क्वेअर कट केलाय. बॉल डी झोन मध्ये मिळेल एक सिंगल धाव. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या टीमच्या टोटल 23 धावा. म्हणजे इथून पुढे 12 चेंडू आणि 7 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. चला पाटण वॉरियर्स टीम, वेळ आपण खर्च करू नका प्लीज. स्पीडअप घ्यायचा आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बघा मागील मॅच आपण पाहिली, अगदी हाय स्कोरिंग सामना वनतर्फी जिंकून सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जेके रायझिंग या टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश आपला निश्चित केलाय. तर आलेले 4 संघ, या 4 टीम्स मधून एक टीम या टीम सोबत सेमीफायनल 2 मध्ये धडक मारेल. कोण ठरेल या मॅचचा चॅम्पियन आणि कोण ठरेल या स्पर्धेचा मिस्टर PMRVPL 3.0. संपूर्ण आयुष्यामध्ये आपण काय कमवलंय, या क्रिकेट क्षेत्रामधून काय कमवलंय, चर्चा होईल याविषयी. अतुल भालेकर आलेत. पहिलाच बॉल बॅकफुटला गेला, आडव्या बॅटचा कडवा प्रहार खेचलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. विजयाचा रस्ता खुलणारा आसमानी टोला आलाय तो ब्लास्ट षटकार. अप्रतिम संगीत डीजे अद्वैत. एका धावेची आवश्यकता आहे अतुल भालेकर आणि बघा अभि केसरकरने मॅच मध्ये संतुलन ठेवलं. प्रत्येक बॉलवरती, प्रत्येक धावेवरती चांगल्या चेंडूचा सन्मान दिला, खराब चेंडूवरती आक्रमण केलं. हे चांगल्या खेळाडूची लक्षणं असतात. हलक्या त्याने कट केला, फिनिश. मॅच विन झाले. वेल प्ले टीम ज्योती एंटरप्राइजेस.